हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 4थ्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तात्पर्य: भगवंत क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या स्वरूपाचे वर्णन करीत आहेत. अर्जुनाने या अध्यायाच्या पहिल्या श्लोकातच भगवंतांना प्रश्न विचारला आणि त्यावर उत्तर द्यायला भगवंतांनी दुसऱ्या श्लोकापासून सुरुवात केली आहे. आणि आता भगवंत क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे स्वरूप कसे असते याचं वर्णन करत आहेत. पुढे वाचते आहे. या शरीराचे स्वरूप काय आहे? कोणत्या पदार्थांपासून हा देह बनलेला आहे? कोणाच्या नियंत्रणाखाली हा देह क्रियाशील आहे? त्याच्यात बदल कसे घडून येतात? हे बदल कोठून येतात? त्याची कारणे कोणती? त्याचे प्रयोजन काय आहे? आत्म्याचे परमलक्ष काय आहे? आणि जीवनाचे वास्तविक रूप कसे आहे? या सर्व गोष्टींचे मनुष्याला ज्ञान असले पाहिजे. तर आता वाचले या सगळ्या विषयांबद्दल भगवंत माहिती द्यायला सुरू करत आहेत. आणि या सगळ्या ज्ञानाची आपल्याला मनुष्याला आवश्यकता आहे, जेणेकरून काय होतं, आपण हे ज्ञान घेऊन संपन्न होऊ त्या ज्ञानाने आणि भगवंतांना जाणून घेऊ शकू, भगवंतांची भक्ती करायला लागू शकू. पुढे वाचते आहे. आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भेद म्हणजे फरक, त्यांचा प्रभाव, त्यांची शक्ती इत्यादींचेही ज्ञान असणे आवश्यक आहे. तर आत्मा आणि परमात्मा यांमध्ये कोणता फरक असतो, त्याचा प्रभाव काय आहे, त्यांची शक्ती कशी असते, हे ज्ञान मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अतिशय आवश्यक असतं. जेव्हा व्यक्ती आत्मा आणि परमात्म्यातला भेद फरक जाणतो, तेव्हा तो जो जीव आहे, तो मनुष्य आहे, तो स्वतःला कधीच परमेश्वर मानत नाही, स्वतःला भगवंत मानत नाही, किंवा असाही विचार करत नाही की मी पुढे भगवंत होणार आहे. तर असा हा जीवात्मा आहे किंवा व्यक्ती आहे, तो मी परमात्म्यात विलीन होईन असा सुद्धा कधीच विचार करत नाही. असे कोणतेही तो अयोग्य विचार स्वीकारत सुद्धा नाही. तो जाणतो आहे. अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून जेव्हा व्यक्ती हे सगळं भगवंतांविषयीचं, हे सगळं भगवद्गीतेतलं ज्ञान ऐकतो आहे, तेव्हा तो जाणतो की मी भगवंतांचा एक छोटासा अंश आहे, मी त्यांचा दास आहे. भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत, सगळ्यांचे नियंता आहेत, मी त्यांचा एक छोटासा सेवक आहे आणि मला भगवंतांची सेवा करायला हवी आहे. तर असा हा जीव भक्तांकडून मार्गदर्शन प्राप्त करत करत भक्ती करतो आणि शारीरिक स्तरावर न जगता, देहात व बुद्धी न ठेवता भक्तिमय सेवेमध्ये जगत आत्मस्तरावर जगायला लागतो. आणि असा मनुष्य आहे, तो आपला मनुष्य जन्म सफल करू शकतो. आता पुढे वाचूया. मनुष्याने केवळ ही भगवद्गीता प्रत्यक्षपणे भगवंतांनी सांगितल्याप्रमाणेच जाणून घेतली पाहिजे. असे केल्याने या सर्व गोष्टी स्पष्ट होतील. तर हे सगळं ज्ञान देणारे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून आपल्याला ही भगवद्गीता समजून घ्यायला हवी. आणि मग आपल्या मनात कोणतेही संदेह, शंका राहणार नाही आणि आपला कोणताही गोंधळ सुद्धा होणार नाही. सगळं काही स्पष्ट होईल. पुढे वाचते आहे. प्रत्येक देहातील भगवंत आणि जीव हे एकच आहेत अशी समजूत होणार नाही, याची मनुष्याने काळजी घ्यावी. तर प्रत्येक देहात जीव असतो आणि भगवंत सर्व जीवांच्या शरीरात परमात्मा रूपात राहतात. तर हे जे भगवंत आहेत, परमात्मा रूपात राहणारे, ते या जीवात्म्यापासून वेगळे आहेत. हे सगळं ज्ञान जेव्हा व्यक्ती घेतो, तेव्हा तो अयोग्य विचार करत नाही.
तो असं जाणत नाही, असं समजत नाही की भगवंत आणि जीव एकच आहेत, एकच ते दोन्हीही क्षेत्रज्ञ आहेत. असे अयोग्य समजुती तो काही करून घेत नाही. त्याचे विचार आहेत ते पूर्णपणे स्पष्ट आहेत. पुढे वाचूया. भगवंत आणि जीव समानच आहेत असे समजणे म्हणजे शक्तिमान आणि शक्तिहीन यांना सारखेच समजण्यासारखे आहे. तर जीव आहे तो भगवंतांचा अंश आहे, भगवंतांवर पूर्णपणे अवलंबून आहे, भगवंतांच्या तो अधीन आहे, भगवंतांवर सर्व गोष्टीसाठी जीव आहे तो आश्रित आहे. आपण आधीच जाणलं आहे की आपण जे उभे आहोत, आपली ही जी बिल्डिंग उभी आहे ती पृथ्वीवर आहे. पृथ्वी आली भगवंतांकडून. जिवंत राहण्यासाठी जी हवा घेतोय ती भगवंतांकडून आली आहे. सर्व काही आपल्याला भगवंतांकडून प्राप्त होत आहे. म्हणून आपण जाणलं पाहिजे की आपण जे जीव आहोत ते भगवंतांच्या अधीन आहोत, भगवंतांवर आश्रित आहोत. भगवंतांच्या कृपेने आपण सगळे जीव आहोत ते काही कार्य करू शकतो. भगवंत हे शक्तिमान आहेत तर जीव आहे तो शक्तिहीन आहे. अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून भगवद्गीतेचे ज्ञान जो व्यक्ती घेत नाही तो चुकीचं तत्वज्ञान जाणत असतो, चुकीचं तत्वज्ञान बोलत असतो. आणि म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे आणि योग्य ते ज्ञान अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून आपण प्राप्त केलं पाहिजे, जेणेकरून हा जो जीव आहे आपण आहोत ते आपण या शरीराला सुद्धा मी हे शरीर आहे असं आपण मानणार नाही आणि आपण स्वतःला भगवंत सुद्धा मानणार नाही. तर जेव्हा व्यक्ती नीटपणे अधिकृत परंपरेतून ज्ञान घेतोय तर चुकीचे जे समजूत असते की मी हे शरीर आहे असंही तो मानणार नाही. दुसरी चुकीची समजूत आहे की मी भगवान किंवा मी भगवान बनणार हे सुद्धा तो विचार करत नाही. तर अशा रीतीने आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून हे सगळं मौल्यवान ज्ञान आपल्याला देत आहेत. आणि इथे जे आपण शेवटी वाचलं ना की शक्तिमान आणि शक्तिहीन यांना सारखेच समजण्यासारखे आहे. तर आपण जाणलं पाहिजे की भगवंत हे शक्तिमान आहेत आणि भगवंतांनी जर आपल्याला काही कार्य करायची शक्ती दिलीच नाही तर आपण सगळे जीव आहोत ते या प्रकृतीचा उपभोग सुद्धा घेऊ शकत नाहीत. कोणतीही गोष्ट आपण प्राप्त पण करू शकणार नाहीत आणि म्हणून जीवाला शक्तिहीन म्हटलं आहे. तर अशा प्रकारे हा जो 4था श्लोक आहे तो आपण वाचून पूर्ण केला आहे. इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.